नमस्कार मंडळी, मी आज एक तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलो आहे, ती म्हणजे पांडी मिरचीची माहिती। तर मंडळी, ही पहा पांडी मिरची। या मिरचीला गंटूर मिरची, सनम मिरची, गावठी मिरची या नावानं संबोधलं जातं। खरं तर ही लवंगी मिरची जी आहे त्या मिरचीची सख्खी सावत्र बहीण म्हणून या मिरचीची ओळख आहे। या मिरचीचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म ही जरा लवंगी ज्या प्रमाणात तिखट असते त्या प्रमाणात ही तिखट नसते, जरा कमी तिखट असते। या मिरचीमध्ये ते 4 ते 5 प्रकारच्या मिरची असतात, त्या तुम्हाला मी दाखवतोय। ही पण पांडी ह्या नावानंच मार्केटमध्ये विकली जाते, पण हलक्या दर्जाची मिरची आहे। डीडी किंवा डायनो डिलक्स या मिरचीचं नाव आहे। लवंगी जशी तिखट असते त्याच्या खालोखाल ही मिरची तिखटाचं काम करते। या मिरचीचं नाव आहे S10 किंवा 273 अशा मिरचीचं भरपूर प्रमाणात प्रकार आहेत। ही पण पांडी मिरचीच आहे जी छोट्या लेंथ मध्ये आहे। या मिरचीचं नाव आहे 341। ही मिरची चवीला खूप सुंदर काम करते आणि या मिरचीची जर का तुम्ही पावडर बनवली तर एकदम चांगला रंग देण्याचं ही मिरची काम करते। जेवढं बी जास्त तेवढी मिरची चांगली, जेवढं बी कमी तेवढी मिरची हलक्या दर्जाची किंवा कमीत कमी तिखट असणारी म्हणून तुम्ही ओळखू शकता। ही दंडीकट केलेली मिरची आहे। ही मिरची घेताना एक टाईप तुम्हाला मिळत नाही, जाडी बारीक असे या मिरचीमध्ये मिक्स प्रमाण असणारी मिरची असते। आम्ही तुमच्या मागणीनुसार पांडी दंडीकट बनवून देतो। ती कशी बनवतोय ती तुम्हाला दाखवतो, या बघूया। ही पांडी दंडीकट करताना या मिरची मधील जी काळी झालेली आहे, जी पिवळी झालेली मिरची आहे ती तुम्हाला त्याच्यातून छाटून किंवा बाजूला काढून दिली जाते। तर मला आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये येऊन जरूर सांगा की लवंगी मिरची तुम्ही तिखटासाठी जास्त प्रमाणात वापरता की कमी तिखटासाठी पांडी मिरचीचा वापर करता।